लॅटेंट हीट. सर्वात पहिले तर मी तुम्हाला काय म्हटलं, स्टेट चेंज होताना टेम्परेचर बदलत नाही. स्टेट चेंज होताना टेम्परेचर बदलत नाही. हिटिंग कर्व कसा असतो आपला, बघा बरं. एखाद्या वस्तूला हिट करत असताना किंवा वॉटरला जर तुम्ही हिट करत असाल, तर ते वॉटर कशा प्रकारे हिट होतंय. ते वॉटर कशा प्रकारे हिट होतंय. बा, इकडं आहे टेम्परेचर, इकडं आहे टाइम. तर हीट होताना समजा -5 डिग्री सेल्सिअस पासून तुम्ही एका भांड्यामध्ये तुम्ही असा आईस घेतला, आईस -5 डिग्री सेल्सिअसला. तर सुरुवातीला काय होतंय, आईसचं टेम्परेचर वाढतंय 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलं. मग त्याच्यानंतर आईस काय करतो, वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. मग वॉटरमध्ये पूर्ण कन्वर्ट झाले, पुन्हा वॉटर तापते 100 पर्यंत. वॉटर पुन्हा तापलं. आता वॉटर कशात कन्वर्ट होतंय, वाफामध्ये. बघा, लिक्विडचं गॅस होतंय. लिक्विडचं गॅस होताना पुन्हा टेम्परेचर चेंज होत नाही, पुन्हा पूर्ण वाफा झाला की पुन्हा वाफांचं टेम्परेचर वाढतं. त्याला हिटिंग कर्व असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, त्याला हिटिंग कर्व. हीटिंग कर. हिटिंग कर्व मध्ये जिथे जिथे आडव्या लाईन आहे तिथे टेम्परेचर चेंज होत नाही. हे फॉर वॉटर, हे समजा वॉटरसाठी आहे. हे आहे बॉइलिंग पॉईंट वॉटरचा, 100 डिग्री सेल्सिअस. हे मेल्टिंग पॉईंट आहे. मग तुमच्या जर लक्षात येत असेल, तर इथं कसं कसं व्हायलंय बघा. इथं आहे लिक्विड, हे पूर्ण काय सॉलिड आहे. इथं सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन व्हायलंय. इथं पूर्ण लिक्विड आहे, आणि इथं लिक्विड टू गॅस म्हणा किंवा व्हेपर्स म्हणा. Yes. आणि इकडं पूर्ण मग पुढे गॅस आहे. काही कळलं काय हे, बघा बरं जरा. हो. सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जनला फ्युजन म्हणतात किंवा मेल्टिंग म्हणतात. आणि ह्याला इव्हॅपोरेशन म्हणतात किंवा व्हेपरायझेशन. मग ज्यावेळेस आपण हीट देतो, त्यावेळेस एक तर टेम्परेचर चेंज होतंय, नाहीतर स्टेट चेंज होत आहे. ज्यावेळेस आपण हीट देतो, त्यावेळेस काय होतंय, एकतर बोला. टेम्परेचर टेम्परेचर चेंज किंवा स्टेट चेंज. सेटिंग. टेम्परेचर चेंज किंवा सेटिंग. स्टेट चेंज. हे आहे हिटिंग कर्व. When we heat a substance,
substance, then either temperature changes or state changes. दोन्हीपैकी काहीतरी एक होत आहे. टेम्परेचर चेंज मध्ये जी आपण हीट देतो, टेम्परेचर चेंजच्या वेळेस जी आपण हीट देतो, त्यावेळेस हीट कशी काढतो आपण? स्पेसिफिक हीट, म्हणजे एम सी, तिथं सी म्हणतात किंवा यस म्हणतात, बरं काय, दोन्ही आहेत. डेल्टा थिटा किंवा डेल्टा टी. एम सी डेल्टा टी. एम म्हणजे मास, सी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर. आणि ड्युरिंग स्टेट चेंज, हे ड्युरिंग टेम्परेचर चेंज. इथं आहे आता ड्युरिंग स्टेट चेंज. ड्युरिंग स्टेट चेंज, heat given is given by mass into latent heat. Mass into latent heat, where तुम्हाला माहिती आहे क्यू म्हणजे काय असते? हीट हीट गिवन एम इज इक्वल टू मास, गिवन मास किंवा टोटल मास. आता इथं आपण यम परत होतो माग, पण आता इथं यम वापरायलो बरं का. टोटल मास कळल का रे? इथं टोटल मास आहे बरं का. हो हो त्याच्यानंतर सी इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, आणि त्याच्यानंतर आहे यल इज लॅटेंट हीट. लॅटेंट हीट. मग आता ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या लॅटेंट हीट असतात, हे विसरू नका. एक आहे फ्युजनच्या वेळेसची आणि दुसरी आहे व्हेपरायझेशनच्या वेळेसची, बरोबर का? देअर आर टू टाइप्स ऑफ लॅटेंट हिट्स. लॅटेंट हिट का म्हटलं? लॅटेंट म्हणजे लपलेली. म्हणजे आपण हिट तर करायलो, परंतु टेम्परेचर चेंज होईना झालं, हे का नाही? स्टेट चेंज होताना टेम्परेचर चेंज होतंय का? म्हणजे सॉलिडचं लिक्विड होताना नाही किंवा हो हा, टेम्परेचर चेंज होत नाही. म्हणून ते हीट तर दिली परंतु टेम्परेचर वाढलं नाही, म्हणजे हीट लपली असं म्हणतो आपण. लपली म्हणजे लॅटेंट. दोन प्रकारचे लॅटेंट हीट आहे, एक आहे फ्युजन वाली आणि एक व्हेपरायझेशन वाली. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन नंबर 1. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय? जेवढी हीट दिली, म्हणजे एक पर युनिट मासला एकूण किती हीट द्यावी लागायला. इट इज अमाऊंट ऑफ हीट required to convert
वन युनिट मास, युनिट मास सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. कसं आहे बघा, फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. लिक्विड ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. हे लिहावं लागतंय, ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन हिला लिहितात कसं, एल एफ. एफ कशामुळं, फ्युजन. हा फ्युजन. एफ कशामुळं बोल रे बाळा. फ्युजन. सो अमाऊंट ऑफ हीट गिवन पर युनिट मास. इथं यम म्हणजे टोटल मास साठी वापरलंय, हा विसरू नका. यम म्हणजे आता इथं आपण ह्या थर्मोडायनामिक्स मध्ये टोटल मास साठी वापरायलो. टोटल मास लिहिलं बघा. आपण टोटल मास साठी आधी काय वापरलं होतं, कॅपिटल एम ना. आणि मोलार मास साठी काय वापरलं हा. होतं. यम नॉट. बरं ठीक आहे, चला तेच वापरू. तुम्ही आणखीन कन्फ्यूज होचाल. एल एफ फॉर्म्युला कळला, टोटल हीट अपॉन टोटल मास. मग ह्याचाच अर्थ क्यू इज इक्वल टू काय येते मग. ह्याचाच अर्थ क्यू इज इक्वल टू काय येते सांगा, ह्याच्यावरून सांगा बरं. लॅटेंट हीट एल इंटू टी इंटू टोटल मास. एल एफ इंटू एम. असं. दुसरी आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. दुसरी आहे लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. लॅटेंट हीट ऑफ फ्युजनच्या ऐवजी काय येणार इथं, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन वेपरायझेशन. किंवा इव्हॅपोरेशन. एल व्ही अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम काय येईल इथं मग, लिक्विड टू गॅसेस. वेपर्स म्हणा, है ना, हा. वेपर्स गॅस. हम्म, हा इथं पत्र. इथं सॉलिड टू लिक्विड. बाकी डेफिनेशन जशाला तशी, हे जशाला तसं. फक्त काय फरक येईल सांगा, बोलत जावा रे. क्लिअर. चलो आता बघा पुढे काय म्हटलं. आता हे हे करू आपण क्वेश्चन. वाचा बरं हा क्वेश्चन. वाचा बरं मग. मोठा प्रश्न आहे, पण काहीच नाही, एकदम सिंपल शब्दांमध्ये करता येतो. एकदम सिंपल. उगं दिलंय भले भरपूर जास्त त्यात काढायचे काय 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 काय, हे गिव्हन हे ते. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजनच्या ऐवजी त्यानं स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हटलं. काय नाही, ते एकूण एकच असते. लॅटेंट हीट और स्पेसिफिक लॅटेंट हीट म्हणतात त्याला. लॅटेंट हीट और स्पेसिफिक. स्पेसिफिकचा अर्थ पर युनिट मास, बाकी काही नसते.
स्पेसिफिक लॅटेंट हीट. लॅटेंट हीट किंवा स्पेसिफिक लॅटेंट हीट असे दोन शब्द वापरता येतात. त्यांना तुम्हाला लक्षात येत असेल की त्याचं युनिट काय येते ते. लॅटेंट हीटचं युनिट काय येते बघा, डायमेन्शन्स जूल पर किलोग्राम. एसआय युनिट काय येणार, जूल पर किलोग्राम. एवढं आता सांगायची गरज आहे का युनिट वगैरे? ना. तुम्हाला येऊ शकतंय ते युनिट, जूल पर किलोग्राम. कोणती लॅटेंट हीट असो, युनिट काय आहे? एसआय युनिट हे जूल पर किलोग्राम. मग आणखीन बाकीचे युनिट असतातच, कॅलरी पर ग्राम वगैरे वगैरे वगैरे. कळलं? हो. हम्म. त्यानंतर फाइंड द हीट निडेड टू मेल्ट 100 ग्राम ऑफ द आईस. हा, आता युजल नोट डेटा दिलाय बघा तुम्हाला. मास किती दिलंय? 100 ग्राम, बरोबर 100 का? ग्राम. त्याला मी कशात कन्वर्ट केलं? 0.1. त्याच्यानंतर लॅटेंट हीट कोणती दिलाय सांगा बरं, फ्युजन वाली का व्हेपरायझेशन वाली? फ्युजन. बोला. फ्युजन. लॅटेंट हीट आहे फ्युजन वाली. लॅटेंट हीट आहे फ्युजन वाली, म्हणून त्याला काय लिहू आपण, LF असं. कॅलरी पर ग्राम मध्ये दिलाय, त्याला कन्वर्ट कशामध्ये करून घ्यायचंय, कॅलरीला जूल मध्ये आणि ग्रामला किलोग्राम मध्ये. पटायलंय का बघा? हो. कसं करायचं मी ते सांगितलेलं आहे. 79.71 कॅलरी पर ग्राम. 79.7 कॅलरीला जूल मध्ये कसं लिहिणार, 4.18 जूल, आणि ग्रामला किलोग्राम मध्ये कसं लिहिणार, असं. म्हणजे 10⁻³ वर जाऊन काय होते, 10⁻+3, बरोबर का? म्हणजे फायनली काय येतं, 79.71 इंटू 4.18 इंटू 10⁻³ जूल पर किलोग्राम. बरोबर आहे का? हो. हम्म. त्याच्यानंतर मग अशा प्रकारे हे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इथं खाली असं व्यवस्थित घेतो जरा, छान दिसलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे डेन्सिटी ऑफ आईस. बघा बरं, डेन्सिटी ऑफ वॉटर दिलाय आणि डेन्सिटी ऑफ आईस पण दिलाय. म्हणजे सर्व लिहून घ्यायलो मी फक्त, मोठा क्वेश्चन आहे. डेन्सिटी ऑफ आईस, आता एक लक्षात घ्या, हे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलेलं आहे, विसरू नका. हे SI युनिट नाही, ह्याला SI युनिट मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होतं, पण बघू आता पुढे जसं लागेल तसं करू. हे SI युनिट आहे का सांगा बरं? नाही. नाही. लागल्यावर करू कन्वर्ट आपण. प्रेशर. चलो, आता त्यांनी काय केलंय, व्हॉल्यूम ऑफ द आईस काढले. व्हॉल्यूम ऑफ द आईस, बघा बरं पटतंय का, असंच आहे का? व्हॉल्यूम म्हणजे मास अपॉन डेन्सिटी. हो. ए बाळांनो, व्हॉल्यूम म्हणजे मास अपॉन हो. डेन्सिटी आहे का? हो. बघा जरा, पटतंय का? हो. मग आता हे लक्षात घ्या, त्यांनी SI युनिट मध्ये कन्वर्ट केलं नाही, परंतु तुमचं उत्तर सेंटीमीटर क्यूब मध्ये आलंय, असं कळतंय का काही असं? जर तुम्ही हे टाकले युनिट, मास कशामध्ये आहे, ग्राम मध्ये आहे.
तुम्ही जर बघितलं यांनी असं करण्याच्या ऐवजी तुम्हाला कसं आहे, लयच जर कळना गेलं तर सरळ मग एसआय युनिट मध्ये कन्वर्टच करून घ्या तुम्ही डायरेक्टली. परंतु एसआय युनिट मध्ये डायरेक्ट कन्वर्ट करणं गेलं तरी आपल्याला जमलं पाहिजे. मास कशामध्ये आहे बाबा? 100 ग्राम. उत्तर कशात येईल? 100 ग्राम लिहिलं. डेन्सिटी कशी आहे? 0.92 ग्राम ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. पर cm³ मग मला सांगा, जी जी. मग ग्राम ग्राम कटते आणि उत्तर कशात येते मग? सेंटीमीटर क्यूब. कळलं का रे गणू? हो सर. असं कळलं पाहिजे. नसल तर मग तुम्ही इथंच कन्वर्ट करून घ्या, हे इथंच कन्वर्ट करून घ्या. तुम्हाला जसं वाटतं तसं आहे ते. ते ऑन दी स्पॉट डोकं सुचलं पाहिजे. एक तर गिव्हन डेटामध्ये सर्वांना एसआय युनिट मध्ये करायचं, किंवा मग इथं जे चालू आहे ते कळलं पाहिजे. हं? मग उत्तर आलं सेंटीमीटर क्यूब मध्ये, बरोबर आहे. हो मग त्याला 10⁻⁻⁶ न गुणून मीटर क्यूब मध्ये केलं, हे पण बरोबर आहे का? हो बरोबर आहे. झेपायले का रे? हो हे झेपलं का? तसंच हो वॉटरचं व्हॉल्यूम काढून घेतलं बघा बाळांनो, बरोबर आहे का? हो त्यांनी बेसिकली काय केलंय, प्रोसेस कोणती सुरू आहे? तुमच्याकडे असा आईस होता, ह्याला हिट केलं, हे कन्वर्ट झालाय वॉटर मध्ये, बरोबर का? मग ह्याचं व्हॉल्यूम काढून घेतलं, व्हॉल्यूम ऑफ आईस, आणि ह्याचं व्हॉल्यूम काढून घेतलं, व्हॉल्यूम ऑफ वॉटर. एवढं कळलं का? हो. अभि कळलं का एवढं? कळालं. दोघांचं व्हॉल्यूम काढून घेतलं. आता पुढे काय? हिट किती लागली? आता ही प्रोसेस आहे फ्युजनची, आहे ना? ही प्रोसेस कोणती आहे बाळांनो? फ्युजन. म्हणून लॅटेंट हिट ऑफ फ्युजन लागतं, म्हणजे क्यू इज इक्वल टू एम इंटू एल एफ. आता आपण कॅपिटल एम घेतो टोटल मासला, इथं स्मॉल एम घेतलंय. आता ते त्याच्या त्याच्या मनावर असते रे. हे इथं कॅपिटल एम वापरू म्हणा आपण. यांनी काय केलं, इथं कॅपिटल एम वापरले, नो प्रॉब्लेम. चला मग कॅपिटल एम वापरू आपण. हे कॅपिटल एम युजल नोटेशन लिहिले ना आपण. मग युजल नोटेशन म्हटल्यावर आपलं कॅपिटल एम आहे मास साठी. इथं पण कॅपिटल एम. एम एल. एम बघा कसं, आता एसआय युनिट मध्ये घेतलं रे बाळांनो. लय काही कळणार गेले की सर्व एसआय युनिट मध्ये घेऊन टाकायचं. हे पण एसआय युनिट मध्ये आणि हे पण एसआय युनिट मध्ये, बरोबर आहे का? बघा एम आणि एल दोन्ही पण. एल कोणता आहे? एल एफ. बघा बरं, पटलं का? जरा सांगा. हा पटलं. मग हे उत्तर कशात येणार क्यूचं? हा, जूल. कशात येणार? जूल. जूल. मग आता वर्क डन. आता क्यू हीट किती लागली ते विचारली होती बघा. हे क्यू व्हॉट इज, ठीक आहे चला, हीट विचारली नव्हती पण आपण काढून घेतली. आता काय विचारलंय? व्हॉट इज वर्क डन. आता हे कॉन्स्टंट प्रेशरला होतं. मी हे लॅटेंट हीटचं कसं सांगितलं? कॉन्स्टंट प्रेशरला काम व्हायला, कॉन्स्टंट प्रेशरला. म्हणून वर्क डनचा फॉर्म्युला काय? पी डेल्टा व्ही, बरोबर आहे का? आयसोबारिक प्रोसेस हो आहे. डेल्टा व्ही म्हणजे व्हॉल्यूम फायनल, व्हॉल्यूम इनिशियल. मायनस. फायनलला वॉटर आहे, इनिशियलला आईस आहे, बरोबर का? हो मग वॉटरचं व्हॉल्यूम आपण कुठं काढलंय? हे बघा इथं. आणि आईसचं व्हॉल्यूम हे बघा इथं, बरोबर का? हो सो वर्क डन इज इक्वल टू, हे बघा प्रेशर. एसआय युनिट मध्ये प्रेशर झालं हे वॉटर, हे आईस, आणि हे 10⁻⁶ कॉमन. म्हणजे खरं तर 10⁻⁶ इथं मध्येच येत आहे.
तर त्याने कॉमन काढलंय. कळलं का काही, का नाही कळलं? हे कॉमन काढलेलं कळलं का रे बाळांनो? हो. आणि मग फायनल उत्तर हे आलं वर्क डनचं उत्तर. हे कशाचं आलं उत्तर? वर्क डन. आणि मग तिसरं युजिंग हे कोणता लॉ आहे? फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ ऑफ युजिंग थर्मोडायनामिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पूर्ण लिहा. मी फ्लॉट जरी लिहिलं तरी, नाही तर तुम्ही लिहिताल तिथं फ्लॉट. बघूया काय ते केलं. चला, तसलं काही लिहिलं नाही. नाही बी लिहिलं तर जमतंय. डायरेक्ट माहिती आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. हे क्यू आणि मायनस डब्ल्यू. अरे बाबा, ते असं आहे. डब्ल्यू मायनस आहे ना स्वतः. बघा बरं जरा. हो. मग ते प्लसच होईल ना. ए, कळलं का रे बाळांनो? हो. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. कळलं मग? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सायक्लिक प्रोसेसचा. तर सायक्लिक प्रोसेस विषयी अगोदर सांगतो मी. नोट, वर्क डन वर्क डन इन cyclic process. Work done in cyclic process is area inside the curve. बघा, सर्वात पहिले तर काय, एक असते नॉन सायक्लिक प्रोसेस, म्हणजे इथून इथं आलं. ही सायक्लिक आहे का नॉन सायक्लिक आहे? नॉन सायक्लिक. मग तिथलं वर्क असतंय ह्या कर्वच्या खालचा एरिया, एरिया अंडर द कर्व. पण जर सायक्लिक प्रोसेस असेल, असं जाऊन असं जाऊन असं आलं, तर एवढाच एरिया, हे खालचा नाही. कळलं का? एरिया इनसाइड द कर्व. कळलं का रे बाळांनो? हो. इनसाइड द कर्व, नॉट बिलो द कर्व. कर्व म्हणजेच सायकल. कर्व कसा असतो? क्लोज्ड असतो ना तो. सायक्लिक प्रोसेस असल्यामुळे क्लोज्ड असतो तो. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जर कर्व क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज कर्व असेल, म्हणजे जर सायकल अशी असेल, समजा असं 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 क्लॉकवाईज, तर पॉझिटिव्ह वर्क, वर्क डन कसं असतंय? क्लॉकवाईज कर्व मीन्स पॉझिटिव्ह वर्क. आणि जर अँटी क्लॉकवाईज कर्व असेल, कसं बोला? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक. अँटी मध्ये एन येत आहे ना? हो. अँटी मध्ये एन येत आहे का नाही? तर अँटी क्लॉकवाईज कर्व म्हणजे निगेटिव्ह वर्क. निगेटिव्ह वर्क कळायलंय का बघा? निगेटिव्ह वर्क. तिथं मी दोन कर्व काढतो.
हे बघा, कसाही असेल कर, असं काही चौकोनच असावं असं नाही. हे बघा, हे क्लॉकवाईज कर, सो पॉझिटिव्ह वर. हे पीव्ही वर काय, पीव्ही कर्व पाहिजे. आणि तेच जर अँटी क्लॉकवाईज कर्व असेल, म्हणजे हे उलट, तर निगेटिव्ह वर्क. कळलं का रे दोन्ही पण? चलो, पॉझिटिव्ह वर्क निगेटिव्ह वर्क झालं. त्याच्यानंतर आता हे क्वेश्चन बघा. वाचा क्वेश्चन वाचा. हे जे कर्व असतो असा सर्कल आहे, त्याला डायमीटर असतात. तर एका डायमीटरला ए म्हणायचे, दुसऱ्या डायमीटरला बी म्हणायचे. एका डायमीटरला ए म्हणायचंय आणि दुसऱ्या डायमीटरला बी म्हणायचं असते. जरा नीट समजून घ्या की ए आणि ही उभी डायमीटर बी, आपल्या साध्या दररोजच्या मॅथमॅटिक्स मध्ये असा काही फरक नसतो. कारण का तर डायमीटर दोन्ही सारखे असतात. पण इथं कसं आहे, एक डायमीटर प्रेशर कर्ववरची आहे, दुसरी डायमीटर व्हॉल्यूम कर्ववरची आहे. कळलं का बघा बरं जरा, श्रुतिका? श्रुतिका, हा. मी काय म्हणालो, ह्या सर्कलला दोन डायमीटर आहेत.
ए आणि बी कळलं का हा रे? ए डायमीटर कोणत्या ऍक्सिस वरची आहे? व्हॉल्यूम ऍक्सिस वरची. बी डायमीटर कोणत्या ऍक्सिस वरची आहे? प्रेशर. प्रेशर, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम, प्रेशर. ठीक आहे. मग असा एक, आता ह्यांनी कसं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही सांगितलं नाही, खरं तर सांगायला पाहिजे. एक सायकल दाखवल्या आणि अशा 25 सायकल चालल्या. सर्वात पहिले एका सायकल मध्ये किती वर्क केलं ते काढायचं, गुणिले 25, बरोबर का? हो 25 सायकल मध्ये किती वर्क? सर्वात पहिले सायकल मधलं वर्क म्हणजे काय? एरिया इनसाइड द सायकल. एरिया इनसाइड द सायकल, बरोबर का? हम्म हम्म. आता काय आहे, ओके, ए आणि बी हे दोन रॅडियस घेतल्यात त्यांनी. ए आणि बी ह्या रॅडियस घेतल्यात. डायमीटर घेण्याच्या ऐवजी रॅडियस म्हणजे काय? इथून एवढं ए आणि इथून एवढं बी. कळलं का बघा? हो आता दररोजच्या जीवनामध्ये ए आणि बी सेम असते मॅथ मध्ये, पण फिजिक्स मध्ये तसं नसते. ए हे व्हॉल्यूम मध्ये आहे